हळदी कुंकू म्हटलं की मसाला दूध तर असतंच आणि माझ्याकडे सुद्धा संक्रांतीचं हळदी कुंकू होतं, त्यामुळे मस्त असं केशर आणि जायफळ घालून मी दूध केलेलं होतं. बघू शकता खूप सुंदर असा कलर आलेला होता. आणि ही माझी हळदी कुंकूची तयारी जी आहे तर ती सुद्धा झालेली होती. माझ्या काही जवळच्या मैत्रिणी आणि माझे जे काही रिलेटिव्स आहेत तर त्यांना मी हळदी कुंकूसाठी बोलवलं होतं. म्हणजे फार जणी काही नव्हत्या, पण साधारण एक 15 जणी ज्या आहेत तर त्यांना मी इन्व्हाइट केलेलं होतं. मोठ्या जावा आलेल्या होत्या, लहान जावा आलेल्या होत्या, माझ्या जवळच्या मैत्रिणीसुद्धा या कार्यक्रमासाठी आलेल्या होत्या. आणि हळदी कुंकू म्हणलं की स्त्रियांची दमछाकी होत असतेच आणि खरंच ह्या सगळ्यांना मानलं पाहिजे. म्हणजे एक मल्टीटास्किंग जॉब जो आहे ना तर तो आपण सगळ्याजणीच करत असतो आणि या हळदी कुंकवामध्ये आपल्याकडून काही राहिलं जाऊ नये याची खरं तर खबरदारी आपण सगळ्याजणी घेत असतो आणि अगदी मनापासून हळदी कुंकवाची तयारी करत असतो. मीही खूप छान तयारी केलेली होती आणि डेकोरेशन जे आहे तर ते तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलेलं होतं. आदल्या दिवशी आम्ही हे डेकोरेशन करून ठेवलेलं होतं, त्यामुळे त्या दिवशी डेकोरेशन म्हणा किंवा इतर काही गोष्टी आम्हाला पॅकिंग वगैरे तर त्याचा काही त्रास झालेला नव्हता. या गोष्टी आपण करून ठेवल्या ना की आपल्याला पुढं काही कामं करणं जे आहेत हळदी कुंकवाची तर ती सोपी नक्की जातात. आणि मला माहिती की हे सगळं तुम्ही करत असणार, त्यामुळे मी यामध्ये काही वेगळं असं केलं नाही, फक्त मी जस्ट तुम्हाला आठवण करून देते आहे. तर या सगळ्या मिरजेवरून आलेल्या होत्या, काही सांगलीमधून आलेल्या होत्या, एक तर माझी मैत्रीण जयसिंगपूरवरनं सुद्धा हळदी कुंकवासाठी आलेली होती. आणि हे हळदी कुंकू तर मी ठेवलेलं होतंच, पण यासोबत छान असे गेम्ससुद्धा मी ठेवलेले होते आणि नेक्स्ट ब्लॉगमध्येही तुम्हाला बघायला मिळणार आहेत. 2 गेम्स आणि मस्त असा रॅम्पवॉक जो आहे यांचा तर तोही तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच बघायला मिळणार आहे. आणि जे फोटो मी कॅप्चर केलेले आहेत त्याच्या दिवशी तर तेही तुम्हाला या ब्लॉगच्या शेवटी बघायला मिळणार आहेत. आणि तुमच्या घरीसुद्धा हळदी कुंकू नक्कीच झालेलं असणार आणि यावेळेला रथसप्तमी जी आहे तर 10-11 दिवसामध्ये चाललेली आहे, त्यामुळे हळदी कुंकू कधी करायचं ही गडबड सगळ्यांचीच उडालेली आहे. माहिती आहे मला, मैत्रिणी त्या पद्धतीनं ह्याचं नियोजन नक्कीच करत आहेत. आणि माझंही हळदी कुंकू अशा रीतीनं खूप छान पद्धतीनं संपन्न झालेलं होतं आणि मी जे फोटो कॅप्चर केलेले आहेत तर या ब्लॉगच्या शेवटी तुम्हाला ते बघायला मिळणार आहेत. आणि मी घेतलेले गेम्स आणि रॅम्प वॉक जो आहे तर तो येत्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणारच आहे. नेहलनं मस्त असं मॅगी केलेलं होतं, मी फारसं काही खाल्लं नाही कारण मला मसाला दूध प्यायचं होतं, त्यामुळे मी थोडंसंच मॅगी खाल्लं कारण मला मनापासून खायला आवडत नाही. पण नेहलनं मात्र याचा छान आस्वाद घेतला होता. या सॉटवरती ब्लॉग इथं संपवते. ब्लॉग आवडला तर लाईक करा. बाय.